नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ जोशी, ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच आणि IPHM ॲक्रेडिटेड काउन्सिलर. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की बऱ्याच लोकांच्या मनात भीती असते मित्रांनो, ज्योतिषशास्त्राबद्दल म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजीबद्दल आणि एकूणच गूढशास्त्रांबद्दल, जी काही ऑकल्ट सायन्सेस आहे त्याबद्दल. त्यांच्या मनात एक भावना असते ही की उगाच उद्याचं मरण आज कशाला ओढून घ्यायचं. तर त्या संदर्भातच म्हणलं पहिल्यांदा सगळ्यांची भीती घालवण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवावा, एक छोटंसं रील बनवावं. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की सगळ्यात महत्त्वाची जी माणसाला भीती असते ना, की उद्या मला काय झालं तर उद्या माझं आयुष्यात संपलं तर, या सगळ्या गोष्टींनी मी बघितल्यामुळं, भीती वाटल्यामुळं, जर अशा काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या अनपेक्षित तर मी काय करू. मला त्यांना एकच सांगायचं आहे मित्रांनो, की पहिली गोष्ट म्हणजे की माणसाला देवानी 120 वर्षांचं आयुष्य दिलंय. आणि आयुष्य दिलंय असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन ना, की माणसाला देवाने एक अमाऊंट ऑफ श्वास दिलेत. ठीक आहे, ते श्वास आपण किती लवकर उशिरा संपवतो ना, त्याच्याप्रमाणे आपलं आयुष्य कमी की जास्त हे ठरतं. आपण जेव्हा धावपळीचं जीवन जगतो, खूप शॉर्ट ब्रिदिंग करतो ना, तेव्हा हे श्वास खूप लवकर संपतात मित्रांनो. आणि जेव्हा आपण खूप संथ आणि शांत जगतो ना, तेव्हा ते श्वास खूप हळूहळू संपतात. आणि म्हणून तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल दैनंदिन जीवनात आणि एकंदरीतच निसर्गामध्ये, जे प्राणी खूप संथ श्वास घेतात ना, फॉर एक्झाम्पल कासव, त्यांचं आयुष्य खूप जास्त असतं, यू कॅन से अप टू 200 इयर्स. आणि जे प्राणी खूप वेगात श्वास घेतात, फॉर एक्झाम्पल कुत्रा, त्यांचं आयुष्य खूप कमी असतं. त्याच्या मागेही हेच लॉजिक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की तुम्ही तुमच्या श्वासाचा वेग कमी जास्त करून तुमचं आयुष्य कमी जास्त करत असता. ह्याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मित्रांनो, की तुम्ही जेव्हा या भीतीशी जेव्हा तुम्ही एक आध्यात्मिक त्याच्या मागे एक दृष्टिकोन ठेवता ना, की आपल्याला ऍक्च्युअली आयुष्य आपल्याला देवाने दिलेलं नाही, तर आपल्याला एक अमाऊंट ऑफ श्वास दिलेत. जेव्हा तुम्ही हे लक्षात घेता ना, तेव्हा तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह बदलतो आयुष्याकडे बघण्याचा. आणि तेव्हा तुम्ही हा विचार करता की अरे, मला लिमिटेड अमाऊंट ऑफ श्वास दिलेले आहेत, मी हे हळूहळू संपवले पाहिजेत. हळूहळू संपवले पाहिजेत म्हणजेच तुम्ही ते हळू घ्यायला लागता. आणि जेव्हा तुम्ही ते डीप ब्रिदिंग करता, तेव्हा ऑफकोर्स तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ तर वाढलेलं असतं, आणि संथ श्वास घेतल्यामुळं तुमचं एकंदरीत आयुर्मानच वाढलेलं असतं. म्हणून मला अशा व्यक्तींना सांगायचं आहे की जे ज्योतिषशास्त्राला, एकूणच ऑकल्ट सायन्सला घाबरत आहेत, त्यांना मला हे सांगायचं आहे की याच्यात घाबरून जाण्यात काहीच अर्थ नाहीये. तुम्ही समजून घ्या की ज्योतिषशास्त्राच्या पुढच्या काय गोष्टी आहे. आणि आपलं योगशास्त्र हेच सांगतं की प्रत्येक माणसाला दिवसाचे 21,600 श्वास दिलेले आहेत, आणि ते 120 वर्ष पुरतील या हिशोबाने दिलेले आहेत. मग आपण ते किती लवकर, किती उशिरा संपवतो ह्याच्यावरती ते डिपेंड राहतं की आपलं आयुष्य किती असेल. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या वरची गोष्ट माहिती असते ना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला जी खालची गोष्ट असते, इन द सेन्स की तुम्हाला त्याची भीती वाटत नाही. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही 12वी बोर्डाची परीक्षा देता, तेव्हा तुम्हाला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेची भीती वाटत नाही मित्रांनो. हेच आहे म्हणून मला एकच सांगायचं आहे की तुम्ही प्रॉपर जर प्रत्येक गोष्टीतलं नॉलेज ठेवलं ना, तर तुम्हाला त्याची भीती वाटणार नाही. आणि मी पुढे त्याच्याही जाऊन सांगेल अजून की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, ही एक इंग्लिशमध्ये जी म्हण आहे, त्याच्याप्रमाणेच आपण जर आधीच काळजी घेतली ना, तर बऱ्याच गोष्टी आपण टाळू शकतो आपल्या आयुष्यात होणाऱ्या. आणि त्याचसाठी म्हणतो की ज्योतिषशास्त्र हे फक्त जाणून घेण्यासाठीच नाहीये की आपल्या आयुष्यात काय काय होणार आहेत, काय काय गोष्टी कधी कधी घडणार आहेत, तर ते त्याच्याही पेक्षा जास्त याच्यासाठी आहे की उपाय करून तुम्ही ते कसं टाळू शकता गोष्टी. ही गोष्ट जरी तुम्ही एक लक्षात ठेवली ना, तर तुम्हाला खूप छान अनुभव येईल आयुष्याचा. आणि एकूणच तुम्हाला जी ज्योतिषशास्त्राबद्दल भीती आहे ती निश्चित कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला जर आवडलं असेल हे रील, तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तुमचाच सौरभ. जय हिंद.